उन्हाळ्याची सुट्टी चालू झाली आहे, मुलांचे रिझल्ट्स देखील लागले आहेत. तुम्ही देखील कुठे बाहेर जाण्याचं प्लॅनिंग करत असाल तर प्रवासात खाण्यासाठी किंवा प्रवासामध्ये सोबत घेऊन जाण्यासाठी 7 ते 8 दिवस टिकणारे खमंग खुसखुशीत लागणारे कोबीचे वडे बनवले आहेत. घरच्या साहित्यामध्ये पौष्टिक असणारे हे कोबीचे वडे बनवण्यासाठी इथे मी पाव किलो म्हणजेच 250 ग्राम इतका कोबी घेतलेला आहे. कोबी आपल्याला बारीक चिरून किंवा किसणीच्या साहाय्याने किसून घ्यायचा आहे. कोबीचा हा वरचा जाडसर भाग आहे ना, तो आपल्याला सुरीच्या साहाय्याने कापून घ्यायचा आहे. जर तुमच्याकडे चॉपर असेल तर चॉपरच्या साहाय्याने देखील हा कोबी बारीक चिरून घेऊ शकता. मी किसणीच्या साहाय्याने कोबी छान बारीक किसून घेणार आहे. मी ते सुरीचा किंवा चॉपरचा वापर न करता किसणीच्याच मदतीने छान असा कोबी बारीक किसून घेतलेला आहे. बघा, अशा पद्धतीने हा कोबी छान आपल्याला बारीक किसून घ्यायचा आहे, म्हणजे वड्यांना छान पडतात. आता वड्यांना छान खमंगपणा येण्यासाठी यामध्ये आपल्याला एक वाटण तयार करायचं आहे. इथे मी तिखटाच्या 3 मिरच्या घेतलेल्या आहेत. जर तुमच्याकडे कमी तिखटाच्या मिरच्या असतील तर 4 ते 5 मिरच्या इथे घ्यायच्या आहेत. 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. अर्धा इंच आल्याचा तुकडा, 7-8 कढीपत्त्याची पानं आणि 1 टीस्पून जिरं घेतलेलं आहे. पाण्याचा वापर न करता छान जाडसर असं हे वाटण तयार करून घेतलं आहे. आता यामध्ये आपल्याला बारीक चिरून घेतलेला कोथिंबीर देखील घालायचं आहे. साधारण पाव कप इतका बारीक चिरून घेतलेला कोथिंबीर आहे. यानंतर यामध्ये आपल्याला काही पावडर मसाले घालायचे आहेत. बारीक चिरून घेतलेल्या कोबीमध्ये हिरवं वाटण आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घातल्यानंतर यामध्ये आता मी 1 टीस्पून धणे आणि जिऱ्याची पावडर घालत आहे. पाव टीस्पून हिंग घालायची आहे. पाव टीस्पून आपल्याला हळद घालायची आहे. त्यानंतर 1 टीस्पून यामध्ये लाल तिखट घातलेलं आहे. 2 चमचे सफेद तीळ घातले आहेत आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. तुम्ही इथे हिंगाऐवजी थोडा ओवा देखील घालू शकता. आता हे सर्व चिन्ह सुरुवातीला मी पीठ न घालता असेच आपल्याला हाताच्या साहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे सर्व मसाल्यांचा स्वाद ना या कोबीमध्ये छान उतरतो. आता यानंतर आपल्याला पीठ घालायचं आहे. अर्धी वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे, अर्धी वाटी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे, पाव वाटी चण्याचं पीठ आणि पाव वाटी आपल्याला तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. इथे मी ज्वारी आणि बाजरी दोन्ही पीठं घेतली आहेत, पण तुमच्याकडे जर कोणतंही एक पीठ असेल तर पूर्ण 1 वाटी ज्वारीचं किंवा 1 वाटी बाजरीचं पीठ घ्यायचं आहे. कोबीच्या मिश्रणामध्ये आपल्याला हे पीठ व्यवस्थित हाताच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे. पीठ मिक्स करत असताना यामध्ये बिलकुल पाण्याचा वापर करायचा नाही, कारण कोबीचं स्वतःचं असं पाणी सुटतं. त्यामुळे त्याच पाण्यामध्ये आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. कोबीच्या वड्या बनवण्यासाठीचं आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे. जर तुमचं हे मिश्रण पातळ झालं असेल तर तुम्ही यामध्ये 1 ते 2 चमचे फक्त ज्वारीचं किंवा फक्त बाजरीचं पीठ घालू शकता. पण मी घेतलेलं पिठाचं प्रमाण अगदी व्यवस्थित आहे, त्यामुळे मला कोणतंही एक्स्ट्राचं पीठ या मिश्रणामध्ये घालण्याची गरज लागली नाही. आता वड्या वाफवण्यासाठी आपल्याला स्टीमर तयार करायचं आहे. मी ह्या वड्या चाळणीमध्येच वाफवून घेणार आहे. यासाठी बघा, अशा पद्धतीची ही चाळण आहे, त्याला व्यवस्थित आतून सर्व बाजूनी तेल लावून घेतलं आहे. लंब गोलाकार आकाराचे हे रोल मी बनवून घेतले आहेत. जर मिश्रण हाताला चिटकत असेल तर हाताच्या तळाला थोडं तेल लावून घ्या. तुम्हाला जर कोबीच्या वड्या चौकोनी आकारामध्ये हव्या असतील तर तयार केलेलं वड्यांचे मिश्रण आहे ते चाळणीमध्ये किंवा ताटामध्ये आपल्याला पसरून घ्यायचं आहे. आज मी या वड्या गोल आकारामध्ये कापणार आहे. यासाठी इथे मी हे रोल तयार करून घेतले. छान असे रोल तयार करून घेतल्यानंतर सर्व बाजूने आपल्याला व्यवस्थित एकसारखे करून घ्यायचे आहेत. रोल तयार झाले आहेत, चाळणीमध्ये ठेवायचे आहेत. आता ही चाळण मी या पातेल्यावर ठेवत आहे. एका बाजूला आधीच पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं. पाणी व्यवस्थित गरम झाल्यानंतरच आपल्याला ही चाळण यावर ठेवायची आहे. चाळणीवर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि हे रोल आपल्याला 15 मिनिटासाठी वाफवून घ्यायचे आहे. गॅसची फ्लेम मध्यम ठेवून हे रोल मी 15 मिनिटं वाफवून घेतले आहेत. रोल छान वाफले गेले आहेत. गॅसची फ्लेम मी बंद केली आहे. आता ही चाळण बाजूला काढून थंड होण्यासाठी ठेवणार आहे. वड्या पूर्णपणे थंड झालेल्या आहेत. बघा, हाताला अजिबात मिश्रण चिटकत नाही, याचा अर्थ आपल्या ह्या वड्या व्यवस्थित वाफल्या गेल्या आहेत. सुरीला तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला ह्या वड्यांना कापायच्या आहेत. वड्या कापताना आपल्याला जास्त जाडही ठेवायच्या नाहीत आणि अगदी पातळही करायच्या नाहीत. बघा, मध्यम आकाराच्या वड्या कापून घेतल्या आहेत. या वड्यांचा ना मस्त असा सुवास दरवळत आहे आणि वड्या कापल्यानंतर आतमध्ये बघा कोबी दिसत आहे, बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर, इवन यावरनं सफेद तीळ देखील दिसत आहेत. मस्त अशा आपल्या ह्या वड्या तयार झाल्या आहेत.
सकाळचा चहा असो किंवा संध्याकाळचा चहा, गरमागरम तळलेल्या ह्या वड्यांना चहासोबत खायला देखील खूप छान लागतात. मस्त खुसखुशीत ह्या वड्या तयार होतात आणि प्रवासामध्ये घेऊन जाण्यासाठी ह्या वड्या अगदी परफेक्ट आहेत. अजिबात खराब होत नाही. 7 ते 8 दिवस ह्या वड्या छान राहतात. वड्या कापून झाल्यानंतर आता बघा कढईमध्ये तेल गरम करून घेतले आहे. मध्यम आचेवरच आपल्याला व्यवस्थित तेल गरम करायचं आहे. त्यानंतरच यामध्ये वड्या सोडायच्या आहेत. तेल जर व्यवस्थित गरम झालं नाही तर वड्याना तेलामध्ये सुटतात, फुटू शकतात. म्हणून तेल व्यवस्थित पहिला गरम करून घ्या. गॅसची फ्लेम मध्यम आचेवर ठेवूनच आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच यामध्ये आपल्याला वड्या तळून घ्यायच्या आहे. मध्यम आचेवरच कुरकुरीत होईस्तोवर ह्या वड्यांना मी दोन्ही बाजूनी व्यवस्थित तळून घेणार आहे. या वड्यांचा ना खूप मस्त असा खमंग सुवास दरवळू लागला आहे. बाहेरून छान कुरकुरीत अशा ह्या वड्या तळल्या गेल्या आहेत. दोन्ही बाजूनी तुम्ही बघू शकता छान सोनेरी असा रंग देखील आलेला आहे. तळलेल्या वड्यांना आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. या वड्यांचा तुम्ही रंग बघू शकता. खूप सुंदर रंग आलेले आहे. छान कुरकुरीत या वड्यांना तळल्या गेलेल्या आहेत. गरमागरम इथे ह्या वड्यांना मी बटर पेपरवर किंवा चाळणीमध्ये काढून घेणार आहे. प्रवासात खाण्यासाठी किंवा प्रवासामध्ये घेऊन जाण्यासाठी या वड्या तयार झालेल्या आहेत. तुम्ही या वड्या जवळून बघू शकता. बघा काय सुंदर या वड्या दिसत आहेत. अतिशय पौष्टिक असा हा नाश्त्याचा पदार्थ आहे आणि घरच्याच साहित्यामध्ये आपण हा नाश्ता बनवलेला आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत ज्याला कोबी आवडत नाही ते देखील हा नाश्ता ना अगदी मनापासून आनंदाने खातील. इतक्या सुंदर ह्या वड्या तयार होतात आणि तितक्याच चविष्ट या वड्या खायला देखील लागतात. तर बाकीच्या राहिलेल्या वड्या देखील मी अशाच पद्धतीने छान खमंग आणि खरपूस अशा तळून घेणार आहे. तुम्हाला जर या वड्या डीप फ्राय करायच्या नसतील ना तर कमी तेलामध्ये देखील ह्या वड्या तळू शकता किंवा जर तुम्हाला ह्या वड्या तळायच्याच नसतील तर वाफवलेल्या वड्या देखील तुम्ही खाऊ शकता. इतक्या सुंदर ह्या वड्या तयार होतात. तुमच्याकडे जर तयार भाजणीचं पीठ आहे आणि कोबी आहे तर कोबीचं मिश्रण ह्या थालीपीठाच्या भाजणीमध्ये घालून देखील तुम्ही ह्या वड्या बनवू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रवासामध्ये ना ह्या वड्या जास्त दिवस टिकतात. 7 ते 8 दिवस आरामात ह्या वड्या टिकतात. अजिबात खराब होत नाही. त्यामुळे ना या वड्या तुम्ही तळलेल्या वड्या तुम्ही हवाबंद डब्यामध्ये ठेवून 7 ते 8 दिवस या वड्यांचा आस्वाद घेऊ शकता. या वड्यांमध्ये ना आपण अजिबात खाण्याचा सोडा वगैरे वापरला नाही तरी या वड्यांना छान खुसखुशीत झालेल्या आहेत, छान जाळीदार झालेल्या आहेत. ही वडी ना तुम्हाला तोडून दाखवते. बघा मस्त अशी ही वडी खुसखुशीत झालेली आहे. आतमधून देखील छान तळली गेली आहे. सॉससोबत किंवा चटणीसोबत ह्या वड्या खायला खूप छान लागतात. गरमागरम चहासोबत गरमागरम ह्या कोबीच्या वड्या खायला मस्तच लागतात. शिवाय तुम्ही या वड्या प्रवासामध्ये देखील घेऊन जाऊ शकता. तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की घरी बनवून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर या रेसिपीला एक लाईक करा आणि ही रेसिपी शेअर देखील करा. आणि तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट्सद्वारे कळवा. आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी बघण्यासाठी मराठी मसाला मॅजिक या चॅनलला सबस्क्राईब देखील करा. नमस्कार.